नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांच्या मते सर्वात मोठे पाप कोणते? मित्रांनो, प्रत्येक जण आयुष्यात सुख, शांती आणि यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण काही अशा चुका आपण नकळत करतो ज्या आपल्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतात. स्वामी समर्थांनी आपल्या उपदेशांमधून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार सर्वात मोठे पाप म्हणजे दुसऱ्याला दुःख देणे आणि अहंकाराने वागणे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून त्रास देणे, अपमान करणे किंवा फसवणे म्हणजेच देवाचाच अपमान करण्यासारखे आहे. आजच्या काळात अनेक लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे नुकसान करतात, खोटे बोलतात, विश्वासघात करतात किंवा दुसऱ्यांच्या भावनांशी खेळतात. पण लक्षात ठेवा, अशा कर्मांचे फळ नक्की मिळते. कर्माचा नियम कोणालाही चुकवत नाही. स्वामी समर्थांनी अहंकाराला मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हटला आहे. जेव्हा माणूस हे सर्व मीच केले आहे असे म्हणतो, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, तेव्हा त्याच्या पतनाची सुरुवात होते. रावणाकडे ज्ञान, संपत्ती आणि शक्ती सर्व काही होते, पण त्याच्या अहंकारामुळे त्याचा विनाश झाला. म्हणून स्वामी समर्थ सांगतात की यश मिळाले तरी नम्रता सोडू नका. आई वडिलांचा आणि गुरूंचा अपमान. स्वामी समर्थांच्या मते आई वडील आणि गुरु हे देवासमान असतात. जे लोक आपल्या आई वडिलांचा अनादर करतात, त्यांच्या भावना दुखवतात किंवा वृद्धापकाळात त्यांना एकटे सोडतात, ते मोठे पाप करतात. खोटे बोलणे आणि फसवणूक. स्वार्थासाठी खोटे बोलणे, लोकांची फसवणूक करणे किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवणे हे देखील गंभीर पाप मानले जाते. असा पैसा काही काळ सुख देईल, पण मनशांती हिरावून घेतो. स्वामी समर्थांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांवर भर दिला आहे. देवावरचा विश्वास गमावणे. जेव्हा संकटे येतात तेव्हा अनेक लोक देवावरचा विश्वास गमावतात, परंतु स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि संयम सोडू नका. विश्वास हरपणे म्हणजे स्वतःच्या अंतर्गत शक्तीपासून दूर जाणे होय. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीचा सार असा आहे की कोणालाही दुःख देऊ नका, अहंकारापासून दूर राहा, आई वडील आणि गुरूंचा आदर करा, सत्याचा मार्ग सोडू नका, देवावर विश्वास ठेवा, सर्वांशी प्रेमाने वागा. हे नियम पाळणारा व्यक्ती जीवनात खऱ्या अर्थाने सुखी होतो. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या मते सर्वात मोठे पाप म्हणजे दुसऱ्याच्या मनाला वेदना देणे, अहंकाराने वागणे आणि मानवतेचा विसर पडणे. जर आपण आपल्या वागण्यात प्रेम, नम्रता आणि करुणा आणली तर आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. शेवटी एकच प्रार्थना.